काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि नागपूरची उमेदवारी विकास ठाकरे यांना मिळालेली आहे। विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। विकास भाऊ, काय सांगाल? पहिली प्रतिक्रिया काय उमेदवारी जाहीर? पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की या आधी सुद्धा पक्षाने मला अनेक वेळा तिकीट दिल्या। 8 वेळा मी निवडणुका लढलेलो आहो आणि या शहरातून नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, विरोधी पक्षनेता, आमदार आणि पक्षाची जिम्मेदारी 10 वर्षापासून माझ्याकडे होती संघटन सांभाळण्याची। आणि आज माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास होता की ज्या पद्धतीने इतक्या वर्षात मी जनतेमध्ये आहे, जनतेने निवडून दिले आहे, जनतेचा विश्वास आहे, हे सर्व पाहून पक्षाने मला उमेदवारी दिली आहे। आणि मी कधीही पक्षाचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, पूर्ण ताकदीने निवडणूक लढून जिंकून येणारच आहे हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे। भाऊ, अनेक चर्चा झाल्या की काँग्रेसला नागपुरात उमेदवार मिळत नाही वगैरे। आता उमेदवारी जाहीर झाली आता आणि तुमची लढाई सरळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोबत आहे, तर काय आव्हान राहणार? कसं आहे, लोकशाहीमध्ये कुठलाही माणूस निवडणूक लढू शकतो, आपल्याला हे माहीत आहे। कोणत्याही पक्षाने हे गृहीत धरू नये की कोणी उभा राहणारच नाही माझ्यासमोर, मी आमचा पक्ष इतका मोठा आहे, आमचा उमेदवार इतका मोठा आहे की याच्यासमोर कोणीच उभा राहू शकणार नाही, हे गृहीत धरून आमच्या पक्षाने किंवा इतर पक्षांनीही चालू नये। या लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे। तर असंच जर सगळं समजत गेलं की माझ्यापेक्षा उच्च कोणीच नाही, माझ्या विरोधात कोणी लढू शकणारच नाही, तर या देशातली लोकशाही संपुष्टात येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक ताकदीने लढणार आहे आणि जे मनसुबे होते की कोणी उमेदवारच लढायला येणार नाही, ते काँग्रेस पार्टी काय आहे हे सर्व आम्ही दाखवून देणार आहे। भाऊ, काय नेमका अजेंडा घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहे? ही लोकसभेची निवडणूक आहे, ही दोन्ही पक्षाच्या विचारधारेची निवडणूक आहे। एकीकडे भारतीय जनता पक्ष आहे, एकीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे। दोघांची विचारधारा वेगवेगळी आहे आणि या वेगवेगळ्या विचारधारेचे लोक साऱ्या देशात आहेत। तर ही विचारधारेची लढाई आहे आणि म्हणून मला वाटते की या लढाईमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या देशात लढाई लढली जात आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही ही लढाई लढणार। आपण जर बघितलं विधानसभेचा जर विचार केला तर 2 विधानसभा काँग्रेसकडे, 4 विधानसभा भाजपकडे आहे या ठिकाणी। अशामध्ये हे सगळं जुळवून कशा प्रकारे? नाही, मला वाटतं मागची आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हा 6च्या 6ही विधानसभा भाजपाकडे होत्या, आमचं काहीच नव्हतं। लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्याकडे 2 विधानसभा आल्या, 2 थोड्या मतांनी पडल्या। त्यानंतर पदवीधर मतदारसंघातले अभिजितजी वंजारी आले, शिक्षक मतदारसंघातले आमचे अडबालेजी आले आणि अशा पद्धतीने मागच्या लोकसभेनंतर काँग्रेसच विजयी होत गेली आहे। तर मतदारांचा कौल कुणीकडे आहे हे आपण लक्षात घ्यावं। नक्कीच मतदारांचा कौल हा आता काँग्रेसकडे वळताना दिसतो आहे आणि त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचं विकास ठाकरे स्पष्ट करतात। कॅमेरामन साईसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।